तर ही विहीर एक दोन नाही तर तब्बल 40 वर्ष झालं बंद आहे. आणि ते का तर ते पुढे ब्लॉग मध्ये बघा की राव. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर सगळ्यात आधी डोंगरात आणि कुरणात बिबट्याला भेटता ती करवंद शोधली आणि मग त्यांना खाऊन खाऊन दमल्यावरती थोडी सोबत घेऊन उन्हाच्या कारापासून वाचायला आंब्यात झाडाखाली बसायला धाव ठोकली. आणि झाडाखाली बसायला जाण्यामागे अजून एक कारण होतं. आणि ते काय तर करवंद खाऊन तोंड लयच गोड झालं होतं र. म्हणून म्हणलं संघ आणलेल्या बेळीने थोडं तोंड चटपटीत करावा. म्हणून आम्ही ह्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली टेकाय निघालोच होतो. पण तिकडे जात असताना आमचं लक्ष वेधून घेतलं ह्या पडके इरीनी. ही विहीर पाहून तर लय जुनी वाटती, पण ती फिक्स किती जुनी आहे ह्याची माहिती नाहीये. पण दादाकडून एक माहिती मिळाली की ही विहीर एक दोन नाही तर तब्बल 40 वर्ष झालं बंदी. आणि ते का तर इथं वावरापर्यंत लाईटीचा खांब नाही म्हणून. आणि आता तुम्ही माणसाला मग जुन्या काळात लोक याच्यातून पाणी काढायची कशानी तर पौराणी आणि मोठानी. पण ना आता पौराणी पाणी काढणारी लोक राहिली ना मोठानी पाणी काढायला बैल. म्हणून ही विहीर आधी बंद झाली आणि मग पडीक. पण लोकांनी या विहिरीत आंघोळ्या करायच्या का बंद केल्या आणि दादानी बिडीचा पुढे विहिरीपासून लांब का ठेवायला लावला त्याच्या मागे एक मोठं रहस्य.